नाशिक जिल्हा कायद्याचाच बालेकिल्ला नव्हे तर स्वार्थासाठी दल बदलणाऱ्या मतलबी नेत्यांचाही बालेकिल्ला। जिकडे घुगऱ्या तिकडे नेत्यांच्या माकड उड्या। स्वहितासाठी पक्षनिष्ठा गेली तेल लावत हीच नेत्यांची धारणा। नाशिक शहरात वर्षभरात 48हून अधिक खून झाले होते। चोऱ्या, दरोडे, गुंडांची गुंडागर्दी, वाहनांची जाळपोळ अशा अनेक गुन्ह्यांनी शहरात डोके वर काढले होते। नाशिक पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती। लोकांमध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त होत होता। या सगळ्या गुन्हेगारी वृत्तीचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठीची मोहीम शहरात राबवण्यात आली। अनेक गुंडांवर कारवाया केल्या। गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला। या कारवाई दरम्यान नाशिक शहरातील पोलिसांनी कारवाई केलेल्या गुन्हेगारांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे घोषवाक्य बिंबवून घेतले। पोलिसांच्या धडक कारवायांमुळे गुन्हेगारांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली। नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांवर बिंबविलेले घोषवाक्य नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला जिल्ह्यासह राज्यभर चर्चेत आले। नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून पूर्वाश्रमीचे नगरसेवक, आमदार, महापौर, कार्यकर्त्यांनी शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षांतून सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, शिंदे गट या पक्षांत मोठ्या प्रमाणात उड्या मारल्याने नाशिक जिल्हा हा फक्त कायद्याचाच बालेकिल्ला या घोषवाक्याबरोबर नाशिक जिल्हा स्वार्थासाठी दल बदलणाऱ्या मतलबी नेत्यांचाही बालेकिल्ला अशीच नाशिकची नवीन ओळख निर्माण झाली आहे। नाशिकात कार्यरत असलेल्या पक्षांनी या सगळ्या दलबदलू नेत्यांना भरपूर पदे दिली, पण आता पक्षाचा रुबाब कमी झाल्याची चाहूल लागल्याने सत्तेतील भाजपा, शिवसेना, शिंदे गट यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात माकडउड्या सुरू आहेत। या सगळ्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो। जिकडे घुगऱ्या तिकडे हे नेते उदो करताना दिसून येत आहे। जनतेचा विकास करण्यासाठी दल बदलत असल्याचे खोटे सांगून हे फक्त आणि फक्त स्वतःच्या विकासासाठी या उड्या मारत आहे। गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या उड्या मारून भाजप, शिंदेसेना गटात जाणाऱ्यांची नावे बघा: सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, विनायक पांडे, मामा राजवाडे, हेमलता पाटील, यतीन वाहक, शाहू खैरे, संजय चव्हाण, नितीन भोसले, दिनकर पाटील, कैलास मुदलियार, निलिमा भोसले, कविता कर्डक, सतनाम राजपूत अशी ही यादी पुढे वाढतच जाते। आता हे सगळे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि सोयीचे राजकारण करता यावे, पदे मिळावी, सत्ता मिळावी, जनतेची कामे करता करता स्वतःचाच विकास साधण्यासाठी गेलेले आहे। हे हुशार नाशिकची जनता चांगलीच जाणून आहे। त्यामुळे दुसरा घरोबा करून पक्षनिष्ठा अक्षरशः धाब्यावर बसविणाऱ्या या नेत्यांना नाशिककर स्वीकारणार का घरी बसवणार हेही लवकरच समजेल।